नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं आपण सरबत कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर असं हे सरबत 10 ते 15 मिनिटामध्ये बनवून तयार होतं आणि ह्या सरबताला बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने एक 10 ते 15 मिनिटामध्ये सरबत करून बघा. चवीला एकदम छान लागते. उष्णतेमुळे आपल्या पायाची आग पडते किंवा डोळे जळजळ करतात किंवा भूकही लागत नाही. अशा बऱ्याचशा आजारावर हे सरबत उपयोगी ठरते. तर तुम्ही अशा पद्धतीने सरबत करून प्या. एकदम चवीला छान पण लागते आणि आपल्या शरीराला थंडावा देणारं हे सरबत केलेलं आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे सरबत बनवण्यासाठी मी इथे एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि एक कलिंगड घेतलेला आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 ते 2 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि इथे एक 2 चमचे सब्जाचं बी घेतलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये सब्जा बी खाण्याचे किती फायदे आहेत ते आपल्याला माहीतच आहे. तर उन्हाळ्यामध्ये सब्जा जर आपण पाण्यामध्ये भिजवून जर खाल्ला, तर हे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये 1 चमचा पाण्यामध्ये हा सब्जा घालून आपल्याला छान खाल्लंच पाहिजे. तर इथे एक 2 चमचे सब्जाचं बी घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून पाणी घालून घ्यायचं आहे. तर हे सब्जाचं बी भिजवणं एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीने जर पाणी घालून ठेवलं आणि चमच्याने खालीवर केलं, की 1-2 मिनिटामध्ये आपला हा सब्जा भिजला जातो आणि एकदम पटकन हे सब्जा फुलून वर येतो. तर इथे सब्जा भिजेपर्यंत आपण इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये एक अर्धा लिटर दूध घालून घेतलेलं आहे. तर त्या दुधामधलंच एक 4 चमचे दूध ठेवलेलं आहे. का ठेवलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर या दुधाला आपल्याला छान दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर इथे एकदम मस्त आपली या दुधाला छान उकळी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पळीने हे दूध छान मिक्स करून छान याची उकळी काढून घ्यायचं आहे. दुधाला छान उकळी आली की आपल्याला पळीने अशा पद्धतीने वर खाली करून घेणार आहोत. तर या दुधाला एक 2 मिनिटभरासाठीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर दूध आपल्याला जास्तीत शिजवत बसायची गरज नाही. तर अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायचं आहे. तर तुमच्या आवडीनुसार साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला साखर घालायची नसेल, तर तुम्ही यामध्ये खडीसाखरेचे खडे पण घातलात, तर हे एकदम शरीराला थंडावा देणारं मस्त पौष्टिक आपलं इथे सरबत बनून तयार होतं. तर छान आपलं इथे दूध एकदम व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे. तर इथे एक 2 चमचे आपण कस्टर्ड पावडर घेतलं होतं. त्यामध्ये आपण जे एक 4 चमचे दूध जे ठेवलं होतं, ते दूध आपल्याला या कस्टर्ड पावडरमध्ये घालून छान याच्या गुठळ्या मोडत आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर यामध्ये तुम्ही गरम जर दूध घातलात, तर याची गुठळी होण्याची शक्यता असते. म्हणून यामध्ये आपल्याला थंड दूध घालूनच छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात. तर इथे आपलं छान दूध उकळलं गेलेलं आहे. तर आपल्याला उकळत्या दुधामध्ये जे आपण कस्टर्ड पावडर घालून दूध मिक्स करून घेतलं होतं, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे कस्टर्ड पावडर घालून आपण एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरच हे छान या दुधाला छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं छान दूध उकळी आलेलं आहे आणि छान शिजलं गेलेलं आहे. तर या स्टेजला आपण इथे गॅस बंद करून आपल्याला हे दूध थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे सरबत बनवण्यासाठी एक मोठं कलिंगड घेतलेलं आहे. तर त्या कलिंगडला आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हे कलिंगड येतात. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कलिंगड खा म्हणजे आपल्या शरीराला एकदम थंडावा मिळतो आणि आपल्याला भरपूर प्रमाणात यामधलं व्हिटॅमिन सी या कलिंगडामधून मिळते. म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने एक दररोज अर्धं तरी कलिंगड खाल्लंच पाहिजे. तर या सरबतसाठी आपल्याला एक अर्धं कलिंगड घ्यायचं आहे. तर हे कलिंगड अशा पद्धतीने सुरीने छोट्या क्यूबमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे कलिंगड कट केला तर एकदम व्यवस्थित आणि एकदम पटकन आपलं हे कलिंगड छान कट केलं जातं. तर बघितलात तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये इथे मी छान कलिंगड कट करून घेतलेलं आहे. तर हे सरबत करत असताना तुम्हाला जर कलिंगडमधलं बी घ्यायचं असेल, तर तुम्ही यामध्ये कलिंगडाचं बी पण घेऊ शकता. कारण हे कलिंगडाचं बी खूप जास्त पौष्टिक आहे आणि खूप जास्त यामध्ये गुणकारी ह्यानी हे औषधाचं काम करतं. म्हणून तुम्हाला सरबत करत असताना या कलिंगडाचं बी पण घेऊ शकता. नाही घेतलात तरी तुम्ही यामधलं स्किप करू शकता. तर इथे मी कलिंगडाचं हे बिया काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये कलिंगडाचे बिया पण घालू शकता. तर या सरबतासाठी मी इथे एक अर्धं कलिंगड कट करून घेतलेलं आहे. तर त्या कलिंगडच्या क्यूबमधले आपल्याला थोडीशी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून
याचं छान ज्यूस करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ते थोडंसं आपल्याला याचं ज्यूस बनवून घेतलेलं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपला मस्त सब्जा भिजला गेलेला आहे. तर एक 2 ते 3 मिनिटामध्ये हा सब्जा एकदम फुलून वर येतो. तर या सब्जामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक सत्व असल्यामुळे हे शरीराला थंडावा देण्याचं काम करत असतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये 1 चमचा तरी सब्जा आपल्या शरीरामध्ये गेलाच पाहिजे. हे सब्जा आपल्या शरीराला एकदम थंडावा देण्याचं काम करत असतं. तर इथे आपली सरबत बनवण्यासाठी पूर्वतयारी झालेली आहे. तर इकडे आपलं दूध पण थंड झालेलं आहे. तर यामध्ये आपण जे कलिंगड बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलं होतं, ते कलिंगड आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये जे आपण सब्जेचं बी भिजवून घेतलेलं आहे, ते सब्जेचं बी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही सब्जेचं बी कमी जास्त करू शकता. तर इथे मी एक अर्धी वाटी सब्जेचं बी घालून घेतलेलं आहे. नंतर सगळ्यात शेवटी आपण जे कलिंगडचं ज्यूस करून घेतलं होतं, ते ज्यूस यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे कलिंगडचं ज्यूस घालण्याच्या ऐवजी तुम्ही गुलाबाचं सिरप तुम्ही यामध्ये घालू शकता. तर इथे हे कलिंगडचं ज्यूस घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही हे कलिंगडचं ज्यूस घातल्यामुळे या आपल्या सरबताला कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथे आपलं उन्हाळा स्पेशल हे सरबत बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही 1 तासभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे थंडगार सरबत तुम्ही प्यायला खूप छान चवीचं लागतं. तर तुम्ही अशा पद्धतीने सरबत करून बघा, चवीला एकदम छान लागते. तर इथे मी यामध्ये आईस क्यूब घालून घेतलेला आहे. तर तुम्ही आईस क्यूब घालण्याच्या ऐवजी तुम्ही तासभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे सरबत पिऊ शकता. तर इथे आपलं मस्त थंड-थंड सरबत आपलं इथे पिण्यासाठी बनवून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सरबत करून प्या. एकदम चवीला छान लागते आणि आपल्या शरीराला थंडावा देणारं हे सरबत आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला जर भूक लागत नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने सरबत करून प्या. तर एक 10 ते 15 मिनिटामध्ये हा सरबत बनून तयार होतो. तर अशा पद्धतीने तर तुम्ही सरबत जर केलात, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं हे सरबत आहे. जर एकदा जरी केला, तर तुम्ही सारखं-सारखंच घरचे म्हणतील, की तुम्ही अशा पद्धतीने सरबत करून दे. चवीला एकदम टेस्टी आणि हेल्दी हे सरबत आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.